श्री स्वामी समर्थ. पहिल्यांदाच्या चॅनलवर आले असाल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी आताच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. सर्वात आधी मी चला तर मंडळी, आजची रेसिपी आहे भाजणीची चकली. सर्वात आधी हरभरा डाळ घेतलेली आहे, तांदूळ घेतलेले आहेत, 1 वाटी शाबू, 1 वाटा पोहे, 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी उडीद डाळ आणि जिरं धणे घेतलेले आहेत. आता याला भाजून घ्यायचं आहे. दोन्ही डाळीला मिक्स करून घेतलं आहे आणि ते तांदूळ आहेत ना, त्याला थोडं घेतलं. त्याचं थोडं पावडर असल्यामुळे ओल्या कपड्यामध्ये त्याला पुसून घ्यायचं चांगल्या प्रकारे. आणि या प्रकारे सर्व जे आपलं भाजणी करणार आहोत ते सर्व भाजून घ्यायचे आहेत. पोहे वगैरे तुम्ही तुमची क्वांटिटी जास्त लोकांसाठी करत असाल तर क्वांटिटी याची वाढवू शकता. मी अशा प्रकारे करून ठेवलेली आहे. मार्केटमध्ये अवेलेबल असलेली प्रीमिक्सची पण भाजणी खूप चांगली होते, पण ही जेवढी टेस्ट चव लागते भन्नाट आणि जेवढी छान लागते तेवढी त्याची नाही आहे. त्यामुळे घरचीच नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली. आणि पुढे पाहू पण शकता तुम्ही कशा. आता धने भाजणं चालू आहे, धने पण झालेले आहेत आणि सर्व पाहू शकता तुम्ही. मी या प्रकारे भाजून घेतलेलं मिक्स करायचं आणि नंतर चक्कीवरून दळून आणायचं. दळून आणलेलं आहे मी अशा प्रकारे आलेलं आहे बारीक. त्यामध्ये नंतर चटणी टाकायची, लाल तिखट आपलं, हळद टाकायची. हळद झाल्यानंतर मीठ टाकायचं. मीठ झाल्यानंतर आपलं ओवा, तीळ टाकायचं आणि जे आपलं पावडर असते धने पावडर ते पण टाकलेलं आहे. आणि ऑलरेडी आपण धने मागेच मिक्सरमध्ये म्हणजे दळण्यासाठी दिले होते, भाजून टाकलेले आहेत. आणि या प्रकारे जेवढं आपल्याला टाकायचं असतं टेस्टसाठी तेवढं आपण टाकू शकतो. मी एवढं यूज केलेलं आहे. आणि ही चकली भाजण्याची खूपच छान कडक आणि खूप छान लागते. नंतर तेलाचं मोहन टाकायचं. तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. 3 चमच हे तेल टाकून घेतलेलं आहे मी. हाताला भाजू शकते त्यामुळे चमचनं परतून घ्यायचं आहे किंवा मिक्सअप त्याला करून घ्यायचं चांगल्या प्रकारे. आणि आपल्याला हा कणिक मळण्यासाठी गरम पाण्याचा यूज करायचा. गरम म्हणजे कोमट, म्हणजे एवढं पाणी गरम की ज्यामध्ये आपण बोट बुडून पाहू शकतो. एवढं इतपत आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे. देन त्यानंतर त्याचा कणिक मळून घ्यायचं आहे. आपला पोळ्याचा उंडा जसं करतो आपण तशा प्रकारे. आणि अशा प्रकारे नंतर थोडंसं प्रेशर देऊन दाबून घ्यायचं. पाहू शकता मी कसं करत आहे ते. आणि देन नंतर त्याला 10 मिनिट्ससाठी आपण रेस्टसाठी ठेवायचं आहे. 10 मिनिट्स झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे झालेलं आहे, नरम झालेला आहे. याच्यातच चकल्या करायला घेऊया. चकल्या करण्यासाठी आपल्याला सोरा तर लागेलच. सोरा तुमच्याकडे स्टीलचा पण असू शकतो, हा पण असू शकतो बऱ्याच जणीकडे. माझ्याकडे हाच होता. हा त्यातली चाळणी सोरा हा त्या बसून घेतलेला आहे. त्याला तेल लावून घ्यायचं, कारण की ते जेव्हा आपण त्यामध्ये टाकू कणिक तो असं चिपकून जास्त नाही बसणार, लवकर सटकेल वगैरे. तेल लावून घेतलेले आहे चांगल्या प्रकारे. आणि देन त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला. असं पूर्ण भरून घ्यायचं आहे. असं मध्ये मध्ये जर आपण जागा ठेवली तर त्याच्यामध्ये बबल्स क्रिएट होऊ शकतात. त्यामुळे याच्यामध्ये पूर्ण भरून ठेवायचं आहे. आणि आता आपण चकल्या करूया. आता चकल्या करण्यासाठी घेऊ. पाहू शकता मी ज्या प्रकारे करत आहे त्याच प्रकारे तुम्हाला करायचं आहे. जास्त घट्ट वाटत असेल तर थोडं तुम्ही पाणी पण लावू शकता त्या कणिकला, कारण की हे दाबण्यासाठी खूप प्रेशर द्यावं लागतं या सुऱ्यासाठी. तर हात दुखू शकतात. त्यामुळे थोडंसं नरम करून घ्यायचा पाणी लावून पण मला हा चांगला वाटला ते मी तेवढंच ठेवलं, कारण मी लावलेलं नाही आहे. आणि या प्रकारे आपण सर्व करून घ्यायचे आहे. ही केली त्याचं तोंड दाबून घ्यायचं आहे ते, नाहीतर असं नंतर तेलात टाकल्यानंतर सुटण्याची शक्यता असते. ह्या प्रकारे मी बऱ्याच करून घेतलेले आहेत. पाहू शकता त्याला किती भारी काटे आले ते पण पहा. आणि ते तळण्यासाठी आता मीडियम फ्लोवर तळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जास्त स्लोवर घेतलं तर त्यामध्ये तेल ॲब्झॉर्ब करून घेऊ शकतो. आणि फास्ट झालं तर ते वरच्याच लालसर पडून जाते आणि मध्ये होणार नाही. त्यामुळे मीडियमवर तळून घ्यायच्या. आणि देन पाहू शकतो आपण किती छान क्रिस्पी झालेली आहे. त्याच्या तुटायच्या क्रश व्हायच्या याच्यावरूनच पाहू शकता. रंग पण छान आलेला आहे. अशाच रेसिपीसाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकॉन प्रेस करा. नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.